संपूर्ण मार्च महिना चालू घडामोडी 2022. रसायन आणि खते मंत्रालयातर्फे 1 ते 7 मार्च 2022 या कालावधीत जनौषधी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील यिलानच्या वायव्येस भूगर्भशास्त्रज्ञांच्या चमूने यिलान क्रेटर नावाचा विवर शोधला आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA किमान खात्रीशीर परतावा योजना मास नावाची हमी परतावा योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने युक्रेनमधील युद्ध परिस्थितीबाबत आपत्कालीन बैठक घेण्याचा निर्धार केला आहे. युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या चौथ्या दिवशी रशियाने युक्रेनचे अँटोनोव-225 कार्गो विमान नावाचे जगातील सर्वात गंभीर विमान नष्ट केले. अलीकडे रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अधिकारक्षेत्रांनी रशियाद्वारे संचालित किंवा नोंदणीकृत विमानांसाठी त्यांची हवाई हद्द रोखण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी 2022 मध्ये गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 8 प्रमुख उद्योगांचा विकास दर 3.7% होता. वाणिज्य मंत्रालयाने ही घोषणा केली. तरुण उद्योजकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकार बिझनेस ब्लास्टर्स इन्व्हेस्टमेंट समिट आणि एक्स्पो आयोजित करणार आहे. ही शिखर परिषद 5 मार्च रोजी होणार आहे. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सरकारने माधवी पुरी बुच यांची सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पूर्वीपेक्षा अधिक चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेण्यासाठी आर्टेमिस अंतर्गत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर परत जाण्याची योजना आखली आहे. रसायने आणि खते मंत्रालयाने 1 ते 7 मार्च 2022 या कालावधीत जनौषधी दिवसाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 रोजी सरकारने आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय सुरू केले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO ने 2021 ते 22 च्या मूल्याचे दुसरे आगाऊ अंदाज से आणि ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही Q3 2021 ते 22 साठी GDP चे त्रैमासिक अंदाज जारी केले. अलीकडे रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अधिकारक्षेत्रांनी रशियाद्वारे संचालित किंवा नोंदणीकृत विमानांसाठी त्यांची हवाई हद्द रोखण्यास सुरुवात केली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील यिलानच्या वायव्येस यिलान क्रेटर नावाचा विवर शोधला आहे. भारत सरकारने पॉलिस्टरपासून बनविलेले राष्ट्रीय ध्वज आयात आणि उत्पादनास परवानगी दिली आहे. यासाठी 2002 च्या भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली आहे. 1 मार्च 2022 रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन आक्रमणावरून पश्चिमेकडील तणावाच्या दरम्यान अणुसैन्याला उच्च सतर्कतेचे आदेश दिले. 1 मार्च 2022 रोजी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी कमी कार्बन तंत्रज्ञानावर नॅशनल इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह आयोजित करून त्याचा 20वा स्थापना दिवस साजरा केला. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी अलीकडेच युरोपियन युनियन EU ला विशेष प्रक्रियेनुसार युक्रेनला त्वरित सदस्य होण्यास परवानगी देण्यास सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन डिजिटल इंडिया इको सिस्टीम आणि व्यवसाय करण्याची सुलभता अंतर्गत इलेक्ट्रॉनिक बिल प्रक्रिया प्रणाली लॉन्च करतील. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन NOAA ने 1 मार्च 2022 रोजी युनायटेड लॉन्च अलायन्स ॲटलस-V रॉकेटवर नवीन अंतराळयान गोस्ट लॉन्च केले. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा भारताचा पर्यावरण अहवाल 2022 जारी करण्यात आला. भारतपेने निधीचा गैरवापर केल्याबद्दल MD अश्नीर ग्रोव्हरला सर्व पदांवरून काढून टाकले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटकमध्ये 3972 कोटी रुपयांच्या 5 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. युक्रेनच्या हल्ल्याचा कठोर बदला म्हणून अमेरिकेने रशियन सेंट्रल बँक राज्य गुंतवणूक निधीवर बंदी घातली. दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी QR कोड आधारित फीडबॅक सिस्टम डिजिटलीकृत रोस्टर लॉन्च केले. रशियाने जगातील सर्वात मोठे विमान मारिया नष्ट केले आहे.
भविष्यो रक्षति रक्षित. स्मृती इराणी यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे नवीन बोधवाक्य लॉन्च केले. भविष्यो रक्षति रक्षित. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ताजमहालाजवळ विमान उडताना दाखविणाऱ्या सोशल मीडियावरील व्हिडिओवरून CISF कडून अहवाल मागवला आहे. भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने कैरो येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. केंद्रशासित प्रदेशाची सीमांकन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील गावांमधून स्थानिक संरक्षणासाठी रहिवाशांची नोंदणी केली जात आहे. प्यू रिसर्च सेंटरने 2019 आणि 2020 मधील 29,999 भारतीय प्रौढांच्या समोरासमोर सर्वेक्षणास समर्थन देणारा लिंग भूमिकांवरील अहवाल प्रकाशित केला. EU कमिशनने निर्वासितांना तात्पुरते निवास परवाने जाहीर केले आहेत आणि त्यांना 27 राष्ट्रीय गटात काम करण्याची परवानगी दिली आहे. बांगलादेश सरकारने 1 मार्च 2022 रोजी आशियाई विकास बँकेसोबत ADB $292 दशलक्ष कर्जासाठी 2 स्वतंत्र करारांवर स्वाक्षरी केली. नेपाळच्या संसदेने देशांतर्गत राजकीय विभाजन आणि चीनच्या आक्षेपांवर मात करून $500 दशलक्ष अमेरिकन सरकारी मदत कार्यक्रम मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन MCC ला मंजुरी दिली. यूट्यूबच्या वाढत्या क्रिएटर इकोसिस्टमने भारताच्या GDP मध्ये 6,800 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे आणि 2020 मध्ये देशात 6,83,900 पूर्णवेळ समतुल्य नोकऱ्यांना समर्थन दिले आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लागू केलेल्या कठोर निर्बंधांनंतर मूडीज आणि फिचने देशाचे सार्वभौम रेटिंग जंक ग्रेडवर खाली आणले. 3 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत भाग घेतला. जागतिक प्लास्टिक करार हा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा असेल. कॅनडामध्ये विविध सेवा विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांवर डिजिटल सेवा कर लावण्याचा निर्णय कॅनडाने घेतला आहे. 4 मार्च 2022 रोजी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF ने संयुक्त अरब अमिरातीचा UAE ग्रे लिस्टमध्ये समावेश केला आहे. कवच ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली स्वयंचलित ट्रेन टक्करविरोधी यंत्रणा आहे. संभव आणि स्वावलंबन हे भारतातील प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठीचे उपक्रम आहेत. ग्लायकोस्मस अल्बकर्पा ही जीन बेरीची अलीकडेच सापडलेली प्रजाती आहे. 4 मार्च 2022 रोजी भारतातील 2 दिवसीय अभ्यास SII 2022 संमेलनाचे उद्घाटन ढाका येथे बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बांगलादेशचे शिक्षण मंत्री दीपू मोनी यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केला आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत 2022 ते 23 चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभेचे सदस्य स्थानिक क्षेत्र विकास MLALAD निधी 1.80 कोटी रुपयांवरून 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. युरोपा क्लिपर, ज्याला पूर्वी युरोपा मल्टिपल फ्लायबाय मिशन म्हणून ओळखले जाते, हे नासाद्वारे विकसित केले जाणारे इंटरप्लॅनेटरी मिशन आहे आणि त्यात ऑर्बिटरचाही समावेश आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने 4 मार्च 2022 रोजी व्हर्च्युअल मोडमध्ये स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील 7वी राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. नो फ्लाय झोन हे लष्करी सामर्थ्याने स्थापन केलेले क्षेत्र आहे ज्यावर अनधिकृत विमानांना उड्डाण करण्याची परवानगी नाही. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्त्री मनोरक्षा प्रकल्प सुरू केला आहे जो अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांना मदत करेल. भारतीय फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो PMBI ने 7 मार्च 2022 रोजी जनौषधी दिवस साजरा केला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुणे मेट्रोच्या त्यांच्या 10 मिनिटांच्या प्रवासादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि मेट्रो कॅरेजमध्ये उपस्थित असलेल्या भिन्न, अपंग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि विविध अंमलबजावणी संस्थांनी केलेल्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने विविध श्रेणींमध्ये स्वदेश दर्शन पुरस्कारांची स्थापना केली. स्विस एअरलाइन्स सोलर एव्हिएशन इंधनाचा अवलंब करेल आणि जगातील पहिली एअरलाइन बनेल. या आर्थिक वर्षात भारत सुमारे 7 दशलक्ष टन गहू निर्यात करणार आहे. भारताकडून गव्हाची ही सर्वाधिक निर्यात होईल. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ला मानव प्राणी संघर्षाच्या वाढत्या प्रकरणांवर अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संदर्भात वीने एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला, जो नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेवर आधारित आहे. 3071 ते 10 या कालावधीत भारतीय आणि श्रीलंका नौदल द्विपक्षीय सागरी सराव SLINEX श्रीलंका भारत नौदल सराव ची 9वी आवृत्ती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली आहे. भारत आणि US मिलिटरी कोऑपरेशन ग्रुपच्या ग्रुपची MC ची 19वी बैठक आग्रा, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. यूट्यूबच्या वाढत्या क्रिएटर इकोसिस्टमने भारताच्या GDP मध्ये 6,800 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे आणि 2020 मध्ये देशात 6,83,900 पूर्णवेळ समतुल्य नोकऱ्यांना समर्थन दिले आहे. यावर्षी ICC महिला विश्वचषक 4 मार्च 2022 रोजी न्यूझीलंडमध्ये सुरू झाला. प्रादेशिक लष्करी एजन्सींनी एका आठवड्यात देशाच्या दुसऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची पुष्टी केल्यानंतर उत्तर कोरियाने पाळत ठेवणे उपग्रह प्रणालीसाठी आणखी एक चाचणी घेतली. अमेरिकन कार्ड नेटवर्क ऑपरेटर मास्टरकार्ड, व्हिसा आणि अमेरिकन एक्सप्रेस यांनी युक्रेन समस्येच्या परिणामी मॉस्कोवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियामधील त्यांच्या सेवांवर बंदी घातली आहे. नॅशनल हायवे फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स NHEV ही एक नफा संस्था आहे जी भारताच्या वाहतूक व्यवस्थेच्या विद्युतीकरणाला प्रगत करण्यासाठी समर्पित आहे. कन्या शिक्षा प्रवेश उत्सव ही शाळाबाह्य किशोरवयीन भारतीय मुलींना औपचारिक शिक्षण आणि कौशल्य प्रणालीमध्ये परत आणण्याची मोहीम आहे. 7 मार्च 2022 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCR मधील वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोग CAQM यांनी गुरुग्राममध्ये स्वच्छ हवेच्या दिशेने संवाद या 2 दिवसीय संवाद सत्राचे उद्घाटन केले. व्हर्च्युअल इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम IEVP 2022 चे आयोजन भारतीय निवडणूक आयोगाने जवळपास 32 देश आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून निवडणूक व्यवस्थापन संस्था EMBS साठी केले होते. राजस्थान राज्य सरकारने आपल्या 2022 ते 23 च्या अर्थसंकल्पात उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे. 7 मार्च 2022 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री MSME नारायण राणे यांनी समर्थ ही महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम सुरू केली. 7 मार्च 2022 रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोजगार महासंचालक डॉक्टर शशांक गोयल यांनी नॅशनल करिअर सर्व्हिस NCS च्या प्रवासासंबंधी एक पुस्तक लॉन्च केले. सरकारने 3,274.87 कोटी रुपयांच्या आर्थिक परिव्ययासह 2021 ते 22 ते 2025 ते 26 या आर्थिक वर्षांसाठी स्वतंत्र सैनिक सन्मान योजना SSSY आणि त्यातील घटक सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अंदाजे 32 राष्ट्रीय आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निवडणूक व्यवस्थापन संस्था EMBS साठी आभासी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम IEVP 2022 प्रायोजित केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC ने नूर-2 हा लष्करी उपग्रह ग्रहापासून 500 किलोमीटर 311 मैल अंतरावर कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित केला. भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी 8 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 2020 आणि 2021 साठी नारी शक्ती पुरस्कारच प्रदान केला आहे. न्यूयॉर्क आधारित प्रतिबंध वॉचलिस्ट साइट कॅस्टेलम AI च्या अनुषंगाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशिया हा जागतिक स्तरावर सर्वात मंजूर देश बनला आहे.
यशस्वी कोविड-19 लसीकरणाव्यतिरिक्त ओडिशामध्ये संपूर्ण लसीकरणाचे सर्वाधिक कव्हरेज आहे, ज्यामध्ये 90.5% कव्हरेज आहे. परमगंगा हा राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन NSM अंतर्गत IIT रुरकी येथे स्थापित केलेला मेड इन इंडिया पेटास्केल सुपर कॉम्प्युटर आहे. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, BBIN, मोटार वाहन करार MVA या चारही BBIN देशांनी 2015 मध्ये स्वाक्षरी केली होती, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. बिहारमधील बोधगया येथे भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी विराजमान मूर्ती बांधली जात आहे. 8 मार्च 2022 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI 123 पे नावाच्या फीचर फोनसाठी युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस OP लॉन्च केले. इंडो पॅसिफिक प्रदेशात प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया यांनी भागीदारी स्थापन केली आहे. परमगंगा हा भारतात तयार केलेला पेटास्केल सुपर कॉम्प्युटर आहे आणि राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन NSM चा भाग म्हणून IIT रुरकी येथे स्थापित केला आहे. 8 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 च्या स्मरणार्थ हैदराबाद, तेलंगणा येथे भारतातील पहिले 100% महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान उघडण्यात आले. 8 मार्च 2022 रोजी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाकडून तेल आणि वायू ऊर्जा आयातीवर तात्काळ बंदी घातली. गुगल नकाशे आधारित स्मार्ट इव्हेंट ट्रॅकिंग सिस्टम सेट्स हे नियोजन आणि विश्लेषण साधन आहे. हे भारतीय रेल्वेचे इन-हाऊस सॉफ्टवेअर आहे. युक्रेनवरील रशियन आक्रमणादरम्यान युरोपियन कमिशनने युक्रेनमधून पळून जाणाऱ्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी तात्पुरते संरक्षण निर्देश TPD सक्रिय करण्यास सहमती दर्शविली. युरिया इलेक्ट्रोलिसिसद्वारे हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रो उत्प्रेरक प्रणाली भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस UDISC अधिक अहवाल 2020-21 भारताच्या शालेय शिक्षणावर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव NYPF ची राष्ट्रीय फेरी 10 आणि 11 मार्च 2022 रोजी होणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रात जीवनाच्या विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी किंवा योगदानासाठी महिलांसाठी सुषमा स्वराज पुरस्कारच जाहीर केला आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत पॅन सायम केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपिंदर यादव यांनी डोनेट ए पेन्शन कार्यक्रम सुरू केला. भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते 150.4 कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे. लिबरल सत्ताधारी पक्षाचे उमेदवार ली जे म्युंग यांनी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव स्वीकारला. पूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागात भारतीय रेल्वेच्या पहिल्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. मालवाहू सुविधेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात दरमहा सुमारे 11 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. 10 मार्च 2022 रोजी नारायण राणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री MSME नाविन्यपूर्ण योजना सुरू केली. राज्यातील सामाजिक संरक्षण सेवांद्वारे गरीब आणि असुरक्षित गटांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेने पश्चिम बंगालला IBRD पुनर्रचना आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक USD $125 दशलक्ष कर्ज देऊ केले आहे. रशियाने देशातील त्यांच्या सेवेवर प्रवेश प्रतिबंधित केल्यानंतर ट्विटरने पाळत ठेवणे आणि सेन्सॉरशिपला बायपास करण्यासाठी त्यांच्या साइटची गोपनीयता संरक्षित आवृत्ती सुरू केली आहे. युरोपियन स्पेस एजन्सी ESAचे व्हिजिल मिशन, पूर्वी लग्रेंज म्हणून ओळखले जाणारे, एक नियोजित सौर हवामान मिशन आहे. पुसा कृषी विज्ञान मेळा 2022, 9 ते 11 मार्च 2022 या कालावधीत पुसा संस्थेच्या मेळा मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटपटू S. श्रीशांतने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा रवींद्र जडेजा नवीनतम ICC क्रमवारीत जगातील नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू बनला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संयुक्तपणे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पहिल्या ड्रोन शाळेचे उद्घाटन केले. देबाशिष पांडा यांची भारताच्या विमान नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युन सुक येओल यांना देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून 2022च्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले आहे. देशांतर्गत रेटिंग एजन्सी क्रिसिलने आर्थिक सर्वेक्षणात अंदाजित 8.5% च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 साठी आपला वास्तविक GDP वाढीचा अंदाज 7.8% राखून ठेवला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी 150.4 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रसिद्ध गोल्फर टायगर वुड्सला औपचारिकपणे जागतिक गोल्फ हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या संपूर्ण मालकीचे कॉर्पोरेशन म्हणून राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल ACI ने 2021च्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी ASQ सर्वेक्षणात भारतातील 6 विमानतळांना आकार आणि क्षेत्रानुसार सर्वोत्कृष्ट विमानतळ मध्ये स्थान मिळाले आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड IMF ने युक्रेनसाठी $40 बिलियन आपत्कालीन मदत अधिकृत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांचे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय गणित दिवस IDM जागतिक स्तरावर दरवर्षी मार्च 14 रोजी साजरा केला जातो. 3 वर्षांसाठी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA ने अजय भूषण पांडे यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. स्वीडनच्या गोटेनबर्ग विद्यापीठातील डेम संस्थेने लोकशाही अहवालाची नवीनतम आवृत्ती नुकतीच प्रकाशित केली. MSME चे केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी MSME आयडिया हॅकॅथॉन 2022 म्हणून MSME नाविन्यपूर्ण योजना, इन्क्युबेशन, डिझाईन आणि IPR जाहीर केली. प्रथमच भारताच्या इक्विटी मार्केट बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील 5व्या स्थानावर पोहोचले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO सेवानिवृत्ती निधी प्राधिकरणाने 2021 ते 22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.10% केला आहे. भूपेंद्र यादव कामगार आणि रोजगार मंत्री आणि मोफसिसी यांनी भारताच्या विकासात कामगारांची भूमिका या पुस्तकाचे प्रकाशन केले. टॅग केलेल्या काश्मीरी कार्पेटसाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने द्रुत प्रतिसाद QR कोड सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगरजवळील लावड गावात नवीन राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ RRU कॅम्पस इमारत संकुल राष्ट्राला समर्पित केले आहे. त्रिपुरा सरकारने 6 कामगारांसाठी मुख्यमंत्रीचा श्रमिक कल्याण संकल्प ही खास योजना जाहीर केली आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी मार्च 15 रोजी साजरा केला जातो. 75 हेरिटेज स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. नेपाळचे सरन्यायाधीश टोलेंद्र शमशेर जे राणा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला. चीनमधील भारताचे नवे राजदूत प्रदीपकुमार रावत यांनी पदभार स्वीकारला. राज्यसभा सचिवालयाच्या हिंदी सलाहकार समिती ची 9वी बैठक 13 मार्च 2022 रोजी संसद भवन NXE येथे झाली. युक्रेनमधील भारतीय दूतावास पोलंडमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले जाईल. फार्मास्युटिकल्स विभागाने सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर वैद्यकीय उपकरणांसाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा 2022 साठी एक दृष्टिकोन पेपर जारी केला आहे. इस्रो शालेय मुलांसाठी युवा वैज्ञानिक कार्यक्रम युविका किंवा युवा वैज्ञानिक कार्यक्रम नावाचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करत आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
गिरिराज सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर बँकेला जे.के. बँक आर्थिक वर्ष 2020 ते 21 साठी उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 13 मार्च 2022 रोजी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी उडन योजनेअंतर्गत इंदूर, गोंदिया, हैदराबाद मार्गांदरम्यान दररोजच्या फ्लाईटला आभासी फ्लॅग ऑफ केले. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस, ज्याला राष्ट्रीय लसीकरण दिवस (IMD) देखील म्हणतात, मार्च 16 रोजी साजरा केला जातो. कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) ने घोषणा केली आहे की ती देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक बनली आहे. भगवंत मान यांनी पंजाबचे 18वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या खटकर कलान येथे शपथ घेतली. अहिंसा विश्व भारती संघटना गुरुग्राम, हरियाणा येथे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र स्थापन करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने कोबाल्ट फ्री लिथियम बॅटरी तंत्रज्ञान कंपनी लिथियम वर्क्सची संपत्ती $61 दशलक्ष मध्ये विकत घेतली. किरकोळ महागाई जानेवारी 2022 मध्ये 6.1% वरून फेब्रुवारी 2022 मध्ये किरकोळ वाढून 6.7% वर पोहोचली. मध्य प्रदेश सरकार 88 लाख घरगुती ग्राहकांची 6,400 कोटी रुपयांची वीज बिले माफ करणार आहे. FIFA विश्वचषक 2022 चतुर्थांश आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिपची 22वी आवृत्ती कतारमध्ये होणार आहे. अलीकडेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने ट्रेंड इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2021 अहवाल प्रकाशित केला. तेलंगणा हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने आपल्या पीक विविधतेचे नमुने निर्देशांकाच्या स्वरूपात नोंदवले आहेत. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस, ज्याला राष्ट्रीय लसीकरण दिवस (IMD) देखील म्हणतात, मार्च 16 रोजी साजरा केला जातो. कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) ने घोषणा केली आहे की ती देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक बनली आहे. भगवंत मान यांनी पंजाबचे 18वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या खटकर कलान येथे शपथ घेतली. अहिंसा विश्व भारती संघटना गुरुग्राम, हरियाणा येथे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र स्थापन करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने कोबाल्ट फ्री लिथियम बॅटरी तंत्रज्ञान कंपनी लिथियम वर्क्सची संपत्ती $61 दशलक्ष मध्ये विकत घेतली. किरकोळ महागाई जानेवारी 2022 मध्ये 6.1% वरून फेब्रुवारी 2022 मध्ये किरकोळ वाढून 6.7% वर पोहोचली. मध्य प्रदेश सरकार 88 लाख घरगुती ग्राहकांची 6,400 कोटी रुपयांची वीज बिले माफ करणार आहे. FIFA विश्वचषक 2022 चतुर्थांश आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिपची 22वी आवृत्ती कतारमध्ये होणार आहे. अलीकडेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने ट्रेंड इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2021 अहवाल प्रकाशित केला. तेलंगणा हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने आपल्या पीक विविधतेचे नमुने निर्देशांकाच्या स्वरूपात नोंदवले आहेत. भारतीय लष्कराने दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या 65व्या वाढदिवसाच्या दिवशी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येथे त्यांच्या स्मरणार्थ उत्कृष्टता खुर्ची समर्पित केली आहे. 2022 ते 23 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 1.42 लाख कोटी रुपयांच्या बजेटची विनंती केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा मिराई या जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (FCEV) चे अनावरण केले. युक्रेनला युरोप खंडातील वीज ग्रिडशी जोडले गेले आहे. यामुळे युक्रेनचे रशियावरील अवलंबित्व कमी होईल. 2018 नंतरच्या पहिल्या दरवाढीमध्ये US फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली.
2018 नंतरच्या पहिल्या दरवाढीमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मोस्पी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये 6.7% वर पोहोचली आहे. सिप्री अहवाल. भारत हा शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार म्हणून उदयास आला आहे. दलित नेतृत्वाखालील सर्व महिला वृत्तपत्र खबर लहरियाबद्दलचा एक माहितीपट. रायटिंग विथ अ फायर ऑस्करमध्ये नामांकन मिळालेला पहिला भारतीय माहितीपट ठरला. मिताली राज विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारी खेळाडू ठरली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे 16 मार्च 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. युक्रेनला युरोप खंडातील वीज ग्रीडशी जोडले गेले आहे. यामुळे युक्रेनचे रशियावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (OP) च्या ग्राहकांसाठी OP लाइट असे नाव असलेले डिव्हाइसवर वॉलेट फंक्शन लॉन्च केले आहे, जे लहान तिकीट व्यवहारांमध्ये मदत करेल. भारत सिरम्स आणि वॅक्सिन्सने कंपनीच्या ग्रीन एनर्जीची पूर्तता करण्यासाठी ॲम्प एनर्जी की-1 मध्ये 26% हिस्सा खरेदी केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या नवीन स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SSLV च्या घन इंधन आधारित बूस्टर स्टेज SSEC ची ग्राउंड चाचणी घेतली आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे 6वे ऑफशोर गस्ती जहाज सक्षम नियुक्त केले. आशियाई गुंतवणूक बँकिंग क्षेत्रातील व्यापक कव्हरेज आणि सक्षमतेच्या खोलीसाठी ॲक्सिस बँक, भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक, तिला IFR आशियाची एशियन बँक ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL ने इंटरनेट नसलेल्या वापरकर्त्यांना सिलेंडर बुक करण्याची परवानगी देण्यासाठी OP123PAY लॉन्च केले आहे. दिशांक हे कर्नाटकने जमिनीच्या नोंदींमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी विकसित केलेला अनुप्रयोग आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC आणि ढाका स्टॉक एक्सचेंज DSC यांनी केलेल्या अभ्यासानुसार महिला ऑनबोर्ड लिस्टेड कंपन्यांच्या बाबतीत बांगलादेश दक्षिण आशियामध्ये अव्वल आहे. नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते विकास या विषयावरील 17व्या वार्षिक परिषदेला संबोधित केले. ICICI बँकेने एमिरेट्स स्कायवर्ड्स एअरलाइन्स आणि फ्लाय दुबईच्या रिवॉर्ड कार्यक्रमाच्या भागीदारीत एमिरेट्स स्कायवर्ड्स ICICI बँक क्रेडिट कार्ड ची स्थापना केली. IIT मद्रास इनक्युबेशन सेल IITMIC आणि RBI इनोव्हेशन हब RBIH रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माउटची पूर्ण मालकीची उपकंपनी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय किशोर आरोग्य सप्ताह मार्च 20 ते मार्च 26 या कालावधीत होईल आणि तो मार्च 17 रोजी सुरू होईल. स्पेस आणि टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क 2022च्या M3M हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये $205 बिलियनसह अव्वल स्थानावर आहेत. रशिया युक्रेन संघर्षाच्या नकारात्मक परिणामांमुळे मूडीजने कॅलेंडर वर्ष 2022 CY 2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 40 आधार अंकांनी कमी करून 9.1% केला आहे. मिस वर्ल्ड 2021 चा पुरस्कार पोलंडच्या कॅरोलिना बिएलोस्का हिला मिळाला आहे. जमैकाच्या टोनी ॲन सिंग 2019 ची मिस वर्ल्ड हिने तिच्यावर ताज चढवला. आंतरराष्ट्रीय वन दिवस, ज्याला जागतिक वनीकरण दिवस देखील म्हणतात, दरवर्षी मार्च 21 रोजी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. वांशिक भेदभावाच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी मार्च 21 रोजी लोकांना वांशिक भेदभावाच्या नकारात्मक परिणामांची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. युनायटेड स्टेट्समध्ये राहणारे भारतीय वंशाचे डॉक्टर आशिष झा यांची व्हाईट हाऊसचे नवीन कोविड-19 प्रतिसाद समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जेफ झेंट्स यांच्या जागी झा यांची नियुक्ती होणार आहे. पेपरलेस होण्यासाठी नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन
कार्यक्रम राबविणारी नागालँड ही भारतातील पहिली राज्य विधानसभा बनली आहे. या महिन्यात भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांचे विलीनीकरण पूर्ण होईल. भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) लिमिटेडने ड्रोन आधारित खनिज उत्खननाच्या उद्देशाने IIT खरगपूर सोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे. भारतीय लष्कर आणि सेशेल्स डिफेन्स फोर्सेस (SDF) मार्च 22 ते 31 मार्च 2022 या कालावधीत सेशेल्समधील सेशेल्स डिफेन्स अकादमी (SDA) येथे 9वा संयुक्त लष्करी सराव LAMITIY 2022 आयोजित करत आहेत. KH-47M2 किंझॅल हे रशियन हायपरसॉनिक एरो बॅलिस्टिक एअर टू सरफेस क्षेपणास्त्र आहे ज्यामध्ये आण्विक क्षमता आहे. त्याची श्रेणी 2000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मॅच 10 पेक्षा जास्त वेग आहे आणि उड्डाणाच्या सर्व टप्प्यांवर चुकवणारे युक्ती करण्याची क्षमता आहे. नवीन जल व्यवस्थापन आणि धोरण केंद्र ॲक्वामॅपचे उद्घाटन भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांच्या हस्ते IIT मद्रास येथे करण्यात आले आणि त्याची वेबसाईट URL देखील लॉन्च केली. 19 मार्च 2022 पासून भारतीय सांस्कृतिक वारसा आणि लोक परंपरा साजरे करण्यासाठी सूरजकुंड, हरियाणा येथे वार्षिक सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित केला जात आहे. दरवर्षी 22 मार्चला जागतिक जल दिन जगभरात साजरा केला जातो. गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने 2022च्या स्पोर्टस्टार SS अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित स्पोर्टस्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कारावर दावा केला आहे. मार्च 21 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आभासी शिखर परिषद झाली. शिखर परिषदेत महत्त्वपूर्ण गुंतवणूक, महत्त्वपूर्ण खनिजे, स्थलांतर, संरक्षण, तांत्रिक सहकार्य आणि डिजिटल क्षेत्रांबाबत चर्चा झाली. नॉर्वेमध्ये मार्च 14 ते 1 एप्रिल 2022 पर्यंत नॉर्वेमध्ये कोल्ड रिस्पॉन्स 2022 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. हा सराव द्वैवार्षिक नॉर्वेमध्ये आयोजित केला जातो आणि नेटो सहयोगी आणि भागीदार राष्ट्रे भाग घेतात. जागतिक आनंद अहवाल 2022 मध्ये भारत 136व्या क्रमांकावर आहे, तर फिनलंड सलग 5व्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्लीच्या किनाऱ्यावर हिरवे समुद्री कासव आढळले. जपान पुढील 5 वर्षांत भारतात 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जपान पुढील 5 वर्षांत भारतात 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मने 21 मार्च 2022 रोजी महिला ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्सच्या 5व्या आवृत्तीत 75 महिलांना सन्मानित केले आहे. 20 मार्च 2022 रोजी ढाका येथे अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात 8वी भागीदारी संवाद आयोजित करण्यात आला होता. शहीद दिवस हा शहीद दिन म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करतो. या दिवशी 1931 मध्ये भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना फाशी दिली होती. कुवेतमध्ये 53.2 सेल्सिअस 127.7 फॅरेनहाइट तापमान होते, ज्यामुळे ते जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक मार्च 2022 फिच रेटिंगने आर्थिक वर्ष 2022 ते 2023 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 8.5% पर्यंत कमी केला. मार्च 21 रोजी फोनपे डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा स्टार्टअपने स्वतंत्र सूक्ष्म उद्योजकांसाठी पुणे आधारित नेटवर्क गिग इंडिया संपादन करण्याची घोषणा केली. PM मोदींनी 23 मार्च 2022 रोजी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन केले. हरियाणाच्या विधानसभेने हरियाणा प्रिव्हेन्शन ऑफ लॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन बिल 2022 मंजूर केले आहे.
हरियाणा सरकारच्या म्हणण्यानुसार या विधेयकाचा उद्देश बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आहे. पृथ्वीच्या सूर्यमालेबाहेर नासाने 65 नवीन ग्रह शोधले आहेत. या नवीन शोधामुळे एकूण एक्सोप्लॅनेटची संख्या 5000हून अधिक झाली आहे. या शोधलेल्या ग्रहांपैकी काही पृथ्वीसारखे आहेत. रूफटॉप सोलर प्रोग्राम फेज 2 नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्यात आले. मार्च 24 ते 27 मार्च 2022 या कालावधीत नागरी विमान वाहतूक मंत्रालय, मोक आणि फिक्कीद्वारे बेगमपेट विमानतळ, हैदराबाद येथे विंग्ज इंडिया 2022 चे आयोजन केले जात आहे. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. भारताने 23 मार्च 2022 रोजी 400 अब्ज $चे आतापर्यंतचे सर्वोच्च वस्तू निर्यातीचे लक्ष्य गाठून इतिहास रचला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र हमाद हम्मूद अल बुसैदी यांनी 23 ते 24 मार्च 2022 या कालावधीत 2 दिवसीय भारताचा अधिकृत दौरा केला आहे. संपूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन निवक कार्यक्रम राबविणारी देशातील पहिली राज्य विधानसभा बनून नागालँडने इतिहास रचला आहे. हवामान बदलाच्या परिणामांमुळे नैसर्गिक आपत्ती वारंवार आणि अधिक शक्तिशाली झाल्यामुळे पुढील 5 वर्षांत पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला लवकर हवामान चेतावणी प्रणालीमध्ये ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी एक प्रकल्प जाहीर केला आहे. मार्च 23 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना देशाच्या राजधानीतील 17 शहरांच्या जंगलांचे जागतिक दर्जाच्या शहराच्या जंगलात रूपांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोलंबो, श्रीलंका येथे मार्च 30 रोजी होणाऱ्या 5व्या बिमस्टेक शिखर परिषदेत बिमस्टेक चार्टरचाही समावेश असलेले 6 दस्तऐवज स्वीकारले जातील आणि त्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालयाने जगातील पहिली मल्टीसेंटर फेज 3 क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे, जी संधिवाताच्या उपचारांमध्ये आयुर्वेदाच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करेल. 23 मार्च 2022 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO द्वारे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 23 मार्च 2022 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सुजलाम 2.0 मोहिमेचा शुभारंभ केला. JK मधील पश्मिना शाल आणि कार्पेट विणकामाला गी मान्यता मिळाली. झारखंड उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हरीशचंद्र मिश्रा यांनी दिल्ली लोकायुक्त म्हणून शपथ घेतली. प्रलय मोंडल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने CSB बँकेचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. ICICI बँकेने भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज CSK सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियाने HWSONG-17 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे जगातील सर्वात मोठे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS सोबत इंडस्ट्रियल AI वर वेब आधारित वापरकर्ता अनुकूल कार्यक्रम पुरवण्यासाठी सहकार्य केले आहे. 25 आणि मार्च 26 रोजी विशाखापट्टणम येथे इंडियन सायकियाट्रिक सोसायटी ANCIPS ची 73वी वार्षिक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या निर्यातीने एका आर्थिक वर्षात $400 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. भारताची निर्यात एवढ्या उंचीवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारी पोर्टल जेमवरून वस्तू आणि सेवा खरेदीने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विविध विभाग आणि मंत्रालयांद्वारे खरेदी क्रियाकलापांमध्ये वाढ झाल्यामुळे हे घडले. भारताचे माजी सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. भारती एअरटेलने 2015 च्या स्पेक्ट्रम थकबाकीसाठी 8,815 कोटी रुपये प्रीपे केले आहेत.
मारुती सुझुकीने 1 एप्रिल 2022 पासून नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून हिसाशी ताकेउची यांची नियुक्ती केली आहे. योग महोत्सव 2022 ही एक मोहीम आहे जी 100 दिवसांसाठी 100 ठिकाणी आयोजित केली जाईल आणि 100 संस्थांचा समावेश असेल. नॅशनल बँक फॉर फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट नॅफाइड साठी आगामी आर्थिक वर्षात देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी सरकारने 1 ट्रिलियन रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) चे उद्घाटन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते बंगळुरू येथे करण्यात आले. जगातील पहिले वन्यजीव रोखे जागतिक बँकेने जारी केले असून $150 दशलक्ष जमा केले आहे, जे अंशतः दक्षिण आफ्रिकेतील काळ्या गेंड्यांच्या संवर्धनासाठी वापरले जाईल. भारतीय नौदल जहाज एन्स वालसुराला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपती रंगाने सन्मानित करण्यात आले आहे. एका नवीन अभ्यासानुसार हवामान बदलामुळे महासागर गरम होत आहेत आणि कोरल सतत ब्लीच होत आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफच्या माशांचे समुदाय फिकट होत आहेत आणि त्यांचा रंग गमावत आहेत. धावपटू प्रणव प्रशांत देसाईने दुबईतील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक जिंकले. महेंद्रसिंग धोनीने IPL 22च्या आधी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले. बांगलादेशची राजधानी ढाका हे अलीकडील वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट 2022 नुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक ध्वनी प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मार्च 24 रोजी बेंगळुरूमध्ये रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) लॉन्च केले, ज्याची स्थापना 100 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह करण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या अग्निबाज डिव्हिजन ने पुणे येथील लुल्लानगर येथे महाराष्ट्र पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 या संयुक्त सरावाचे आयोजन केले होते. लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे निवृत्त यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण ने प्रणालींच्या संयुक्त स्वदेशी विकासासाठी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत करार केला आहे. दिल्ली 2021 ते 22 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशाची राजधानी ही देशातील सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक आहे. दरडोई उत्पन्नानुसार ते गोवा आणि सिक्कीम राज्यांच्या मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. पेमेंट सिस्टम टच पॉइंट्सच्या जिओ टॅगिंगशी संबंधित फ्रेमवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण 2019 ते 2021 नुसार देशभरातील फुफ्फुसीय क्षयरोगाच्या सर्वाधिक घटना दिल्लीत नोंदल्या गेल्या आणि सर्वात कमी केरळमध्ये आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण 2019 ते 2021 नुसार देशभरातील फुफ्फुसीय क्षयरोगाच्या सर्वाधिक घटना दिल्लीत नोंदल्या गेल्या आणि सर्वात कमी केरळमध्ये आहेत. भारताच्या पी. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा पराभव करत स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनने जाहीर केले आहे की त्यांच्याकडे सीमापार डेटा हस्तांतरणाच्या उद्देशाने नवीन फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तत्वतः करार आहे. 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या सत्ताधारी मजूर पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर माल्टाचे पंतप्रधान रॉबर्ट अबेला यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. प्रमोद सावंत 28 मार्च 2022 रोजी सलग दुसऱ्या 5 वर्षांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री झाले. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार भारतीय लष्कराच्या मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्राने 2 यशस्वी उड्डाण चाचण्या पार केल्या आहेत. महात्मा गांधींची नात सुमित्रा गांधी कुलकर्णी यांनी मोदी स्टोरी या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन केले आहे. गिल्बर्ट एफ. कोंगबो यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे 11वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ते टोगोचे माजी पंतप्रधान आहेत आणि ऑक्टोबर 2022 मध्ये ते पद स्वीकारणार आहेत.
दिल्लीतील तीन मूर्ती इस्टेट येथे पंतप्रधानांचे संग्रहालय किंवा प्रधानमंत्री संग्रहालय बांधले जात आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास एप्रिल 14 रोजी डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्याचे उद्घाटन होईल. स्टॉकहोम वॉटर प्राईड 2022 हा स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट SIWI द्वारे प्रोफेसर विल्फ्रेड ब्रूटसार्ट यांना पर्यावरणीय बाष्पीभवनाचे मूल्यांकन करण्याच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा भाग म्हणून नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा NMCG द्वारे यमुनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसेवी संस्थांच्या समूहाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 28 मार्च 2022 रोजी अनुराग ठाकूर यांनी दुबईमध्ये एमिरेट्स जॉब्स अँड स्किल्स तेजस साठी प्रशिक्षण सुरू केले. स्किल इंडिया इंटरनॅशनल प्रोजेक्ट अंतर्गत भारतीयांना प्रशिक्षित करण्यासाठी हा उपक्रम आहे, जेणेकरून त्यांना परदेशात रोजगार मिळू शकेल. PM मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKY ची मुदत सप्टेंबर 2022 पर्यंत 6 महिन्यांसाठी वाढवण्यास मान्यता दिली आहे. मार्च 30 रोजी राजस्थान स्थापना दिवस किंवा राजस्थान दिवस राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 30 मार्च 1949 रोजी राजपुतानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाल्यानंतर राजस्थानची स्थापना झाली. दिल्लीतील तीन मूर्ती इस्टेट येथे सर्व माजी पंतप्रधानांचे एक संग्रहालय, प्रधानमंत्री संग्रहालय, पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दुबईतील इंडियन ज्वेलरी एक्स्पोजिशन सेंटर IGEX इमारतीचे उद्घाटन केले. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल BARC इंडिया बोर्डाने IPG मीडिया ब्रँड्स इंडियाचे CEO शशी सिन्हा यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. टोगो येथील गिल्बर्ट होंगबो हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ILO उत्तराधिकारी महासंचालक असतील. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केला. भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डबल निगेटिव्ह DNEG चे अध्यक्ष, चित्रपटासाठी VFX करणाऱ्या स्टुडिओने ड्यूनसाठी ऑस्कर मिळवून दिला. नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स नेस्ट्स ही एक स्वायत्त संस्था आहे जी आदिवासी व्यवहार मंत्रालय मोट अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. 2 एप्रिल 2022 रोजी ही संस्था आपला 4था स्थापना दिवस साजरा करणार आहे. DBT भारत पोर्टलवर 53 विविध मंत्रालयांकडील 313 केंद्र पुरस्कृत आणि केंद्रीय क्षेत्रातील योजना लाभार्थी अचूकपणे लक्षित आहेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने ऑनबोर्ड करण्यात आल्या आहेत. 2 प्रमुख संशोधन आणि शैक्षणिक संस्थांनी भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा अभ्यास प्रकाशित केला आहे. भारताचा अवकाश कार्यक्रम झेप घेऊन विस्तारत असतानाही त्याच्या सभोवतालचे मापदंड अस्पष्ट आहेत. 2017 पासून दरवर्षी मार्च 31 रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तपासणी दिवस साजरा केला जातो, जेणेकरून लोक ड्रग्जबद्दल शिक्षित आहेत आणि त्यांच्या प्रभावांबद्दल जागरूक आहेत. जागतिक बॅकअप दिवस दरवर्षी मार्च 31 रोजी साजरा केला जातो. दिल्ली सरकारने आपल्या बिझनेस ब्लास्टर्स कार्यक्रमाचा दिल्लीतील खाजगी शाळांपर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली आहे. देश के मेंटर कार्यक्रम ऑक्टोबर 2021 मध्ये दिल्ली राज्य सरकारने सुरू केला होता. इयत्ता 9वी ते 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवी मार्गदर्शकांशी जोडण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 26 ते 30 मार्च 2022 पर्यंत इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम आयन्स सागरी सराव 2022 IMEX 22 ची पहिली आवृत्ती अरबी समुद्रात आणि गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने रेझिंग अँड एक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स रॅम्प कार्यक्रमाला मान्यता दिली आहे, ज्याला जागतिक बँकेचाही पाठिंबा आहे आणि त्यासाठी 6062.45 कोटी रुपये खर्च येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने आपल्या संपूर्ण 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे, जो महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूरपर्यंत पसरला आहे.
5वी बिमस्टेक शिखर परिषद 30 मार्च 2022 रोजी श्रीलंकेत हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. याआधी 28 आणि मार्च 29 रोजी परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी स्तरावर तयारीच्या बैठका झाल्या. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला 2021 मध्ये सलग 5व्यांदा सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटी म्हणून स्थान देण्यात आले. अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक रणनीतीला पाठिंबा देण्यासाठी प्रस्तावित $1.80 बिलियनची घोषणा अध्यक्ष जो बिडेन यांनी केली. चीनच्या वाईट वर्तनाचा प्रतिकार करण्यासाठी आणखी $400 दशलक्ष घोषणाही करण्यात आली. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर कमेंट करा. लवकरच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली जाईल, तेथे तुम्हाला फ्री मध्ये PDF भेटेल. जर तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्ही त्या विषयासंदर्भात नक्कीच व्हिडिओ करू. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.